आली आली भाग्यलक्ष्मी। बाळाचं काही बरं वाईट झालं तर नाही, मी त्या ट्रस्टींना काय सांगणार आहे? तुमच्या घरात जे बाळ होतं ते काशी आणि संजयचं आहे. तुम्हाला त्याला शोधाय हवं. तुमच्या हातात फक्त 13 मिनिटं आहे. ही 13 मिनिटं घालवली तर त्या वारसाला गमावून बसाल. काशी डाऊ. अहो काय झालं तुम्हाला? इतकं कसं लागलं? बघू. विक्रम, अरे काय झालं रे? काल मी इथून ते पैशाचं पाकिट घेऊन गेलो आणि रस्त्यात मला काही गुंडांनी गाठलं. दाऊ सॉरी, पैसे मी. अरे वेडा आहेस का रे तू? अरे पैसे गेले म्हणून काय झालं? ते काय तुझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचे होते का? तू सुखरूप घरी आलास हे महत्वाचं. आता काळजी घे आणि आराम कर. काय कोण जर रस्त्यात पडलाय काय माहिती. तो हात बोलव. तो कोणी बघितलं ना तर आपण धंद्याला लागू. अरे मग काय करायचं? एक काम करूया, आपण मुंबईला चालूच आहे ना, याला आपल्या ट्रकात टाकूया. चल मग. आणि मुंबईत कुठेतरी सोडून देऊया. चल लवकर. चल. पण मला सांगा, जर दाऊंनी तुम्हाला 2 लाख रुपये दिले होते तर त्यातले तुम्ही 1 लाख रुपये भाऊजींना का दिले? ए, तू काय माझी उलट तपासणी घेतेस? हा, उलट तपासणी घेतेस तू माझी? त्या दाऊंना प्रॉब्लेम नाहीये, तुला काय प्रॉब्लेम आहे? हा, याला कोणीतरी सोडून गेलेलं दिसतंय. जाऊ दे, आपण नको फंदात पडायला. नाही पण याला घेतलं आणि शहरात नेऊन विकलं तर 4 पैसे तरी सुटतील. हे दोघं सख्खे भाऊ आहेत, म्हणजे सदाशिव आणि साखाराम. ह्या दोघांचा जमिनीवरनं वाद चालू आहे. कोर्टात केस आहे ना, त्याचा निकाल लागणार आहे उद्या. म्हणून ते बाप्पाजींचा आशीर्वाद घ्यायला आलात. काय होतं, ज्याच्या डोक्यावर बाप्पाजींचा हात असेल ना तो जिंकणार, असं यांची समजूत आहे. म्हणून आम्ही सांगतो कोण जिंकणार. जो बाप्पाजींच्या चरणी जास्तीत जास्त सोनं अर्पण करेल तोच विजेता ठरेल. अगं तू ही सगळी नाटकं करतोय, काही लागलं नाहीये त्याला. काहीतरी बोलू नकोस. कशाला करेल तो असं? अगं आणि मंगळसूत्रासाठी त्याला काशीला मंगळसूत्र द्यायचंय ना, म्हणून. ह्यो बाळा आपल्या बाळाचाच आहे. म्हणजे ते दोघं जण इथंच कुठेतरी असणार. काय झालं बा? तुम्ही काहीच का बोलत नाही? गुरुहत्या, गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे आपल्याला 13व्या मिनिटाला बाळाजवळ पोचायचं होतं. आता 14 मिनिटं झालेत. म्हणजे मोहित्यांचा वारस आपल्याला दुरावलाय. अगं तुझ्यासारख्या बायकांमुळेच तर नवऱ्यांची ही अशी अवस्था होते. हे नवरे लाच खातात, घरातल्या घरात चोऱ्या देखील करतात. ते स्वतःची हौस म्हणून नाही, बायकांचे न संपणारे हट्ट पुरवण्यासाठी. नानी, मी तुम्हाला कसं पटवून देऊ? आता मी कसं सांगून यांना की दाऊंच्या पैशातून मला मंगळसूत्र आणून द्या म्हणून? मग तुझा नवरा कुठे कमवायला जाणार होता ग? तुला माहित नव्हतं का त्याच्या जवळ जे आहे ते सगळे दाऊंचंच आहे. तो कुठे ओझीबाईला जातो का, कुठे काम करायला जातो का? मग तो दाऊंच्या पैशातनं नाही देणार तर कोणाच्या पैशातनं देणार? आली आली भाग्यलक्ष्मी.